अण्णा नाही काय असत काय झाला? काळात काय हात खाय ते अहो त्यांनी काय केलेलं नाही हा. त्यांना घेऊन जाऊ नको. मी पाया पडते तुमच्या. पोलीस पोलीस इले आपल्या घराकडे. पोलीस इले वाड्यात. पोलीस इले वाड्यात. पोलीस इले. अण्णा पोलीस. येत्या का खाऊ घाल. अण्णा मी बराच प्रयत्न केला पण वाकणाऱ्यातले नाही आहेत. एवढ्यान वागतं. ठीक आहे मी प्रयत्न करतो कारण अण्णा या घराला वहिनींना मुलांना तुझी गरज आहे अण्णा. माझ्या परीने सगळे प्रयत्न करतो. नेने आता मी जातोय. तुका सांगून ठेवतोय मी आत राहणार नाही. कळला? त्यांना नेऊ नको. मी पाया पडते तुमच्या. पोरांकडे तरी बघा. हे बघा आमचं काम आमच्या करून देवा. समजला? करा. खुशाल करा. अहो यांना सांगा ना तुम्ही काही एक केलेलं नाही हा. मी तुमच्या यांच्या वेगळ्या जाऊ देऊच नाही. अहो यांना नका नो. गप्रो. माझ्यासाठी कोणापुढे हात पसरायची गरज नाही. शंभर जन्म घेऊचे लागतील माका आठ टाकूक. चला माझ्याकडे जास्त वेळ नाही. हा चला. त्यांनी काय केलेलं नाही असं काय. नाना नाना तुम्ही तरी त्यांना थांबवावं. त्यांना घेऊन चाललेत. नाना असं काय करतात? काय तरी करावं नाना. मी काय भाजी भाजी तुम्ही तरी काहीतरी करावं. यांना परत घेऊन या. पोरांकडे बघा माझ्या. पाया पडतोय मी तुमच्या. पाया पडते. वहिनी असं नका ना करू. या वाड्यात कधी पोलीस येतील असं विचारच कोणी केला नाही. पण बातमी कळल्यावर मी लगेच आलो ना पळत. का? कारण या घरानं मला कधी परकत समजलंच नाही. या घराचं काहीतरी देणं लागतो. हे बघा वहिनी मुलांची शपथ घेऊन सांगतो मी माझे सगळे प्रयत्न करीन. वहिनी माझ्या मित्राची अशी अवस्था झाली मलाही वाईट वाटतंच ना. पण शेवटी कायदा माझ्यापेक्षा मोठा आहे वहिनी. पण मी नक्की प्रयत्न करेन. अगो हिंदू आदवा मी सांगितलेलं ना बघ.
अण्णांका घेऊन गेले. आता काय होताला माहिता? गुळ अण्णा. आतापर्यंत काय कमी केलं तुझ्यासाठी? सगळं काय मन लावून केलं. मग हे माझ्याच घरात असं का होता? या बघ, जा काय भाऊचा ना का माझा होऊ दे, पण ह्यांका सोडव सगळे सून. सोडव रे बाबा, सोडव. कृपा कर माझ्यावर. तो तरी माझ्या पोराचे किती म्हणाल बापा पोटात घेतलो. त्याची सगळी पापा उलटतलीत. पण आज जर वाचलो ना तर तो तुझ्याच पुण्यामुळे गो पोरा, तुझ्याच पुण्यामुळे. रडा नको आहे. अन्न येतले परत. होय रे माझ्या सोन्या, येतले येतले परत. असेच बातम्या देत राहू रे देवा. घबरावा हो. हे घे, तू तोंड गोड कर. काय रे, अण्णांचा तोंड कसा दिसत होता? पांढरा फाटा. होय ना? हे असे पोलीस जमलेले. हा, आणि घबरावा हो, लसूण सोला. धर. व्हिडिओ नाही टाकल्यानी. व्हिडिओ नाही आणलेले की त्याने, पण आणल्याने असते ना तर नक्कीच टाकले नसते. हा, हिल्यांका बेडियाचा एवढा कसला वजा? हा, बेडिया घालून नेलानी असते तर कसली मिरवणूक निघाली असती नाही? ती तर अशी पण निघालीच ना. नशिबाचाच आमचा फुटक्या, त्यात तर हाच. पण अण्णांची अशी अवस्था बघूक मिळूक वही होती. मी बघितलंय ना, आणि जसाचा तसा येऊन तुमका सांगितलंय. होय तर तुझ्या डोळ्यांनी आम्ही सगळा बघितला म्हणायचा. काय हो? होय होय, हिंदू लय रडला असत नाही रे. यांका इलो पुळको. एवढी काळजी असतात ना, जावा सांत्वन करू. तसा नाही गो, पण या सांगू, त्या बाईचा ना माका वाईट वाटता. म्हणजे तिका माहित नाही काय आपला नवरो कसं होतो. हा, सगळ्यांच्या पाया पडत होती. त्या नानाक पण सांगितलं, नाना काय करतो लो तो रवलो उभं गप. अरे त्या नानांची पण चुकी हा. पहिल्यापासून आपल्या जिलाक काय डाग दाखवल्यानी नाही. वय मग बघा आता आपल्या कर्माची फळा. मी काय म्हणतोय, लवकर सुटणार नाही ना अण्णा? यांच्या पोटात गोळ इलो बघ. अण्णा बाहेर येईत आणि काय करत नि काय नाही. ते काय नाही करू शकत हो. हा, भले भले वागतात पोलिसांसमोर. हा, पण एक गोष्ट खरी झाली आहे आबा, तू पोलीस स्टेशन मधले तुझी खेप काय फुकट नाही गेली. हा, वय तर मी पोलिसांना सांगलंय तसा. वय मी पण सांगितलंय. होय. झोंट्या इतवारा की कोंबो कापूया, कोंबो. कोंबो. हा, काय रे, अण्णांका किती शिक्षा होईल? शिक्षा हे आता त्या का सहजासहजी सोडूचे नाही ते. होय ना. मॉप शिक्षा होतली त्या का बघ तू. अण्णाक शिक्षा होतली ना, पडान रावंदे जेलात. वय वय बघ तू. नाव हरी नाईक. सगळा गाव अण्णा म्हणून ओळखता. बापाचं नाव लावायला लाज वाटते का? बापूस माझा नाव लावता, शिवराम नाईक.
तुमचा चुलता आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका ठेवायला तुमच्या घरी आला होता. तुम्ही त्यांच्या मुलावर म्हणजे काशीनाथवर गोळी झाडली. हो आबा ते कलम 307 10 वर्षाची शिक्षा. बंदुकीचा परवाना असेल तर तोही रद्द होईल. त्या आबान सांगितल्या आणि तुम्ही त्याचा ऐकलात. तुमका कोण पण काय पण सांगात आणि तुम्ही माका हैसर घेऊन येतलात पोलीस स्टेशनात. आबा खोटं बोलतोय. त्यांचा मुलगा काशीनाथही खोटं बोलतोय असा मी मानू, पण गुन्हा सिद्ध होईलच. आमच्याकडे काही पुरावा आहे. कोण कायचो पुरावो? त्यांनी आपल्या डोळ्यांनी बघितलंय. घरातला सोडून बाहेरचा कोण होता? तुमचा नोकर तातू तुमच्याकडेच काम करतो ना. नमस्कार साहेब, येऊ का? या. साहेब, अण्णा एक माझे असेल आहेत. हा. कसा? अण्णा थोडा वेळ बाहेर थांबता? बोल. साहेब, दिलीत का तंबी? हो. आता सरळ होतील. हम्म. नाही, भावकीतलंच प्रकरण आहे, पण कायद्याचा धाक हवाच. हम्म. साहेब, टॉयलेट कुठं? चला. येतो. येतो साहेब. हो. या. थँक्यू. अरे कुठं गेला हा? काय म्हणतात? ना पोलीस स्टेशन आहे, निदान इथे तरी घेऊन होतो. काय म्हणतात तर सांग. गिळले नाही पैसे? हो अण्णा, यावेळी झालं, पण दरवेळी सुटकावील असं नाही. हा, पैशाचं बंडल समोर टाकलं तरी ऐकायला तयार नव्हते. मी बरंच समजावलं, त्यांना सांगितलं गावातलं हे बडप्रस्थ आहे, सगळीकडे दरार आहे, तरी ऐकायला तयार नाही. शेवटी सगळी बंडल काढून टाकली समोर, तेव्हा कुठं तयार झाले. वॉट भरलं ना त्यांचं? अजून मागत होते, पण आत्ता निभावलं. पण दरवेळी असं करत राहिलो तर तिजोरी रिकामी होईल. परवा नाही माका त्याची. नाही हा माझ्याकडे, आणि माका सांगायचा नाही हा कसा वागायचा कसा नाही. हा, कुंपण शेत खाता तर ये पैसो खाणार नाही. माका आधी कुंपणच तोडूचा लागतो. ना नानू, ना नानू, ना नानू, अरे काय झाला? पेढे दिल्यानी. कोणी? आबानी पेढे दिल्यानी. अरे खोळं झालंस की काय तू? काय झाला? अरे तुका काय वेगळा सांगू खया? ह्या सगळा जर अण्णाक कळला ना तर तो गप रवाचो नाही. जा, अरे ते पेढे पांडूक देऊन टाक जा. पांडू, ए पांडू, तुझ्यासाठी पेढे आणलोय, हडे ये. इंदू, अण्णाही लोक. अण्णा इले इले अण्णा.
चल अण्णा इले रे बाबा इले. पांडू पेडो खाऊ देते मग हे मार खाऊ देते. अरे माका पोलीस स्टेशनात पाठवून पोराक पेडो खाऊ घालतास भांडवल? दाब! उठ उठ भांडगुळा उठ. अण्णा सांगतो. काय केलंस तुम्ही? नाना काय तू गेलो वाटत. मालकानू
पांडूक पेडो दिवचो रवलो दिशात